बट कैसा है, गांव की मिट्टी गांव में बुला ही लेती है, क्यों अंकल? कब से आपका ये होटल? Since 1957. प्रज्ञा स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। आणि आज आपण आहोत अमृतसर मध्ये। ऍक्च्युली थोडंसं लेट झालेलं आहे आजही, त्यामुळे ब्रेकफास्ट सुद्धा उशिरा सुरू आहे। आणि आपण आज अमृतसर मध्ये काही 2-3 प्लेसेसला व्हिजिट देणार आहोत। तर कोणत्या प्लेसेस आहेत त्याच्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। की फोटो निकालना साथ में राजा अरिजीत सिंह, महाराजा अरिजीत सिंह पेपरों में भी आता है और स्कूलों में भी आता है। स्कूलों में जब पढ़ाई करते हैं ना इधर पंजाब में, पहला नाम इसका महाराजा प्रताप सिंह नहीं, महाराजा अरिजीत सिंह। अरिजीत सिंह महाराजा अरिजीत सिंह। तुम्ही माझ्या मागे स्टॅच्यू बघितला असेल, दिल्ली दिखकर अपने टाइम पर ऐसा ही घोड़े के ऊपर ही सवारी की थी। ये जो जनरल डायर गोली चलवाया था, उनकी तस्वीरें हैं। जो उसमें घायल हुए थे गोली में, उनकी तस्वीरें हैं। बाकी उनके नाम पते हैं। हा जो स्टॅच्यू तुम्हाला दिसत असेल, म्हणजे जनरल डायरने जेव्हा गोळ्या चालवलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड तुम्हाला माहीत असेल। म्हणजे इकडे हे जे फेसेस तुम्हाला दिसत असतील, हे टोटल 2000 फेसेस आहेत। आणि त्या सगळ्या लोकांची नावं, ज्या लोकांवर त्या गोळ्या चालवलेल्या, पूर्ण ह्या स्टॅच्यूच्या चारी बाजूने ती लिहिलेली आहेत। आम्ही आता आलो आहोत जालियनवाला बागला। सो हा जो स्टॅच्यू तुम्हाला दिसत असेल, हा उत्तम सिंग यांचा स्टॅच्यू आहे, ज्यांनी जनरल डायरचा बदला घेतलेला। बच्चों तुम्हें दिखाए जाके हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। ह्या एंट्रन्सने जनरल डायर आलेला आणि ही जी प्लेस दिसते तुम्हाला, सो इथून जो अंधाधुंद गोळीबार जो झालेला तो ह्या प्लेसवरून झालेला। हमारा मेहनत से कमाना धन खर्च किया गया और भारतीयों को युद्ध में लड़ने के लिए भेजा गया। अरे बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतले की आज आपण निर्णय केले आहे बंगालची फाळणी करायची। मग ज्यांचा विरोध होता ना, त्याने काय केलं, बेलछूट जो दिसेल ना त्याला गोळीबार सगळ्यांनी सुरू केला, ब्रिटिश। मग तेव्हा असं झालं की जे आपले नॉर्मल सामान्य नागरिक होते, ब्रिटिशांच्या हातून मरण्यापेक्षा भाई आपणच आपला जीव देऊया ना। जनरली तिथे एक विहीर आहे, विहीर स्वतःच त्यांनी बरेच अपंग आलं, कोणाची डेथ झाली, त्याच्यामध्ये खूप इन्सिडेंट। Of course, these soldiers were under the command of Brigadier General जो इस तरह शांतिपूर्ण थी, डरने की कोई बात नहीं। हालांकि कुछ समझदार सैनिकों के मार्च करने और मकसदन बहाना किया। वही हुआ है जो गोली की जान बचाने के लिए तीनों गेट बंद था, कोई रास्ता नहीं था। एक कुएं में गिरते गए 120 बॉडी निकाला गया था और लिखा हुआ है। सो हीच ती विहीर आहे, जेव्हा गोळीबार झालेला तेव्हा सो बघितली असेल तुम्ही ती विहीर, हीच ती विहीर होती जेव्हा गोळीबार झालेला। म्हणजे तेव्हा देशभक्तांचं असं होतं की ब्रिटिशांच्या अंग्रेजांच्या हातातून मरण्यापेक्षा आपण स्वतः जीव देऊ। सो घाबरून लोकांनी या विहिरीमध्ये उड्या मारलेल्या, कारण या बागेचे, जालियनवाला बागेचे 3ही गेट बंद होते, लोकांना पळायला सुद्धा एक चान्स नव्हता। सो सगळ्या लोकांनी ह्या विहिरीमध्ये उड्या मारलेल्या। जालियनवाला बाग हत्याकांड दरम्यान फायरिंग झालेली, तेव्हा ही फायरिंग हे जे तुम्हाला व्हाईट मार्क दिसतात
हे अजूनही पंजाब सरकारने आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी व्हाईट बॉक्स बनवले. तर इथे हेच ते मार्क आहेत तिथे फायरिंग झालेली. हे बुलेट मार्क्स तुम्ही बघू शकता. आणि आपण आता चाललो आहोत गोल्डन टेम्पलला. गोल्डन टेम्पलच्या एक्झॅक्ट गेट समोर मी उभा आहे. बाकी लोक येतात सगळे मागून. माझ्या मागे बघू शकता की गोल्डन टेम्पल दिसतंय. आपण नुकतंच गोल्डन टेम्पल मध्ये जाऊन दर्शन घेतलंय. ऍक्च्युली आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, त्यामुळे आतमध्ये आपण एक्सप्लोअर नाही करू शकलो. बट सिरियसली इथे येऊन खूप छान आणि एकदम शांत वाटतंय. गुरु प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी. दर्शन वगैरे करून आता आपण आलो आहोत लंगरला. आणि सध्या थांबली आहे बाहेर. मी दाखवतो तुम्हाला लंगर. रोहित, हॅरी. आम्ही आलो आता पंजाबची स्पेशल लस्सी प्यायला. हॅरी आज आपल्याला लस्सीची पार्टी देतो. यस, ये लस्सी बहुत बढ़िया भाई. एक बार पियोगे तो बार बार मांगोगे. 2 दिन प्यास नहीं लगेगी. क्या है आपली लस्सी. लस्सी पिल्यानंतर आपण डिरेक्टली हॉटेलवर गेलो. तिथे मी श्री आणि शार्दूल आणि प्रियांकाने आराम केला. तोपर्यंत रोहित आणि हॅरी त्यांच्या गाडीचं काम करून आले. कारण की उद्या आपल्याला श्रीनगरला जायचं आहे. तिथे काही गॅरेजची व्यवस्था सोय आहे नाही आहे, पण गाडीचा काही ऑन द वे प्रॉब्लेम झाला तर रिस्क नको, त्याच्यामध्ये तोपर्यंत गाडीचं काम करून आले. आणि आता आपण डिरेक्टली पंजाब दा ढाबा म्हणून आहे तिथे आपण डिनरसाठी आलो. आणि आज शार्दूल एकदम तोड के चिकन खानेवाला आहे. तो शार्दूल आज आपण काय काय ऑर्डर केलंय. आम्ही ऑर्डर केलंय तंदुरी चिकन, मलाई चिकन, त्यानंतर आहे बटर चिकन मेन कोर्सला, आणि त्यासोबत रोटी नान. अरे भाऊ पराठा नाही, इथं चिकनच खायला. हॅरीने जी दुपारी जी पगडी त्याने घातलेली आहे ती आता पण त्याने काढलेली नाहीये. हॅरी काय रात्री तरी तू काढणारच का ती पगडी. 350 रुपयाला घेतले. म्हणजे आजच्या दिवसभर तिचे 70 रुपये तरी आता राहिले असले. त्याने फुल ठरवलंय की बाई पगडी घातली 350 रुपये घालू तर फुल पैसा वसूल करणे का. सो आपण फटाफट आता डिनर करूया. कारण की उद्या आपल्याला लवकर 4 वाजता निघायचंय. कारण की माझी विश आहे की मला बोट हाऊसमध्ये राहायचंय. त्यामुळे शार्दूलने मला सांगितलंय जर तू 4 वाजता निघालीस तरच आपण बोट हाऊसमध्ये राहायचंय. वाटर वगैरे आपला आलाय. प्रज्ञा आणि मी फ्राईज खातो आणि बाकी पब्लिक तंदुरी मागवली आहे. इकडे मसाला पापड आहे आपला आणि अजून 2-3 मिनिट चालूचे ते पण येतील. आणि हा आपला लास्टवाला आयटम चिकन मलाई टिक्का. फुल टेबल भरलाय स्टार्टरने. सबला पनीर टकाटक नान आणि त्या बाउलमध्ये बटर चिकन. मेन कोर्स आपला आलाय. आणि आता फटफट डिनर करून आपण इकडून हॉटेलवर जाणार आहोत. आणि फूडबद्दल सांगायचं झालं ऑसम फूड आहे. म्हणजे तुम्ही कधी अमृतसरला येणार असाल आणि आलात तर पंजाब दा ढाबाला नक्की व्हिजिट करा. मस्त जेवण. भाई पंजाबमध्ये आपल्याला भांडुपकर भेटलेत. आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं की पंजाब दा ढाबामध्ये आपण जेवायला आलो.
तर त्याचे ओनर भांडूपचे आहेत, त्यांचं शिक्षण आणि ते त्यांची फॅमिली सगळी भांडूपला असते. बट कसं आहे, गाव की मिट्टी गाव में बुलाई लेते क्यों अंकल? कब से है आपका ये होटल? Since 1957. फिर आपने मतलब शुरू किया आपके पापा ने, कैसे मतलब मेरे पापा ने साथ. आपसे नॉन स्टॉप आपका कहाँ पे आपका एड्रेस बोलो, व्यूअर्स हम लोग क्या आएंगे आपके यहाँ? Al Bazaar, Chowk, Golatti. Inside Gully Road, yeah. Since 1957. स्पेशलिटी क्या है आपके यहाँ की? Chicken tandoori, fish tikka, and the chicken hangama. Something special. ॲक्च्युली हे स्पेशली चिकनसाठी आहे. मी व्हेज खाते म्हणून मी व्हेज सुद्धा ट्राय केलं, पण म्हणजे शार्दूल आणि प्रियांका त्यांनी चिकन खाल्लं. चिकन तर बेस्ट होतंच, पण व्हेजची पण क्वालिटी छान होती आणि टेस्टी फूड होतं. त्याच्यामुळे जर तुम्ही पंजाबला आलात तर मस्ट ट्राय पंजाबला. थँक्यू. जेवण वगैरे करून आपण आलो आहोत आता हॉटेलवर आणि आता वाजलेत 11. पॅकिंग वगैरे आपल्या ऑलमोस्ट झाली आहे सगळी. माझं सामान फक्त बाकी आहे. मी सगळं सामान पॅक करतो आणि उद्या आपल्याला सकाळी निघायचं आहे 4 वाजता बरोबर श्रीनगरला. सो हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच येणाऱ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम कीप रायडिंग, बी सेफ. थँक्यू. la 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 la